समिधात सख्या दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता, वाहते जिच्यातून त्याची जीवन सरिता, खळखळे अडखळे सुके कधी फेसाळे, कधी अखंड शोधी वाट समुद्रा करिता, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली, पथ शोधित आली रानातून अकेली, नच रम्य रावळे कलापूर्ण वा घाट, तीरावर तुरळक परी अंकुरती वेली, नवपर्णांच्या या विरल मांडवाखाली, होईल सावली कुणा कुणास कहाली, तोषेल कुणी शापील कुणी दुर्वास, या जळत समिधा हव्य हवी वृक्षाली, समिधाच सख्या यात कसा ओलावा, समिधाच सख्या यात कसा ओलावा, कोठून फुलापरी वा मकरंद मिळावा, जात्यात वृक्षया एकत त्या आकांक्षा, जात्यात वृक्षया एकत त्या आकांक्षा, तव आंतर अग्नी क्षणभर तरी फुलवा. मला अजूनही आठवत आहे की बाल कुलकर्णी आमचे, मी विल्सन हायस्कूल मध्ये होतो इथे मुंबईला, आणि बाल कुलकर्णी आम्हाला शिकवायला होते त्यावेळी. तर बाल कुलकर्णी नाशिकचे आणि कुसुमाग्रज नाशिकचे, त्यांची दोस्ती आहे मला माहित होतं. मी सारखा बालांच्या मागे लागलो की त्यांना शाळेत आणा, त्यांना शाळेत आणा. ते काही गेले ऐकत नाही. ते म्हणाले शाळेत त्याला कसं आणायचं, तो अवली आहे, तो मुळीच येणार नाही. काय काय 17 त्यांनी मला गोष्टी सांगितल्या, पण आणायला तयार होईना. मग एक दिवशी मी गेलो आणि म्हणालो, सर तुम्हाला मी सारखं कुसुमाग्रजांना भेटायचं बघायचं आहे म्हणून मागे लागलोय आणि तुम्ही काय ऐकत नाही. तेव्हा आता कळलं की मी आता गप्पा द्यायला पाहिजे, मी पुन्हा काही तुम्हाला सांगणार नाही असं म्हटल्याबरोबर एकदम त्यांच्यात बदल झाला. त्यांनी कुसुमाग्रजांना फोन केला आणि आश्चर्य म्हणजे कुसुमाग्रज शाळेत आमच्या कविता वाचनाच्या कार्यक्रमाला आले. त्या कविता त्यांच्या मी इतक्या अगदी वेड्यासारख्या ऐकल्या की माझ्या अजून डोळ्यासमोरच आहे.